चुलीवरचा धूर, आजूबाजूला शांत नारळ पोफळीची बाग. थंडगार सकाळ. आणि समोर चुलीवर उकळणारी मसालेदार मिसळ. असं दृश्य दिसलं ना तर दिवसच काय, पूर्ण आठवडाच सुंदर सुरू होतो. कोकण म्हणजे फक्त समुद्र नाही, कोकण म्हणजे चव, परंपरा आणि मातीचा सुगंध. आणि त्या चवीचं खरं सौंदर्य अनुभवायचं असेल तर चुलीवरची मिसळ खायलाच हवी. तिखट, झणझणीत आणि मन तृप्त करणारी ही अस्सल कोकणी मिसळ आज आपण पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत. आता सुरू करूया आपल्या मिसळीचा खरा आत्मा, मसाला. लोखंडी तव्यावर 2 चमचे तेल गरम करूया. त्यावर सुक्या खोबऱ्याचे काप छान भाजून घेऊ. आता त्याच्यावर उभा चिरलेला कांदा घालून परतूया. कांदा आणि खोबरं सोनेरी रंगाचं झालं की त्यात लसणीच्या पाकळ्या घालू आणि हा सगळा खमंग सुगंध येईपर्यंत परतूया. हे मिश्रण पूर्ण थंड होऊ देऊ. थंड झाल्यावर त्यात कोथिंबीर घालून बारीक वाटून घेऊया. आता खरी जादू, चुलीवरची भांडी. पातेल्याच्या बाहेरून तळाला माती लावूया, म्हणजे भांडं काळं पडणार नाही. हे पातेलं चुलीवर ठेवूया आणि 4 चमचे तेल घालून छान तापूया. तेल तापलं की मोहरी आणि जिरं घालू. तडतडलं की थोडा जास्त हिंग घालू, यामुळे चव अप्रतिम येते. आता तयार केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया. त्यात थोडी हळद आणि छान परतूया. आता घालूया कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल तिखट, थोडा बॅडगी मिरची तिखट, चवीनुसार मीठ घालून हे सगळं तेल सुटेपर्यंत परतूया. आता मिसळ मसाला घालूया आणि पुन्हा एकदा खमंग भाजूया. तेल वर येऊ लागलं की गरम पाणी घालूया आणि शिजवलेली मटकी त्यात घालून हलवूया. झाकण ठेवून एक छान उकळी आणूया. आहा, काय सुंदर रंग आलाय. चुलीचा धूर आणि मसाल्याचा सुगंध, यालाच म्हणतात खऱ्या कोकणची चव. आपली परफेक्ट मिसळ तयार आहे. आता करूया सर्विंग. एका बाउलमध्ये फरसाण घालू.
त्यावर शिजलेला बटाटा कुस्करून घालू आणि वरून गरमागरम मिसळीचा रस्सा होतो. वर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि बाजूला मऊ पाव. बस, चुलीवरची अस्सल कोकणी मिसळ तयार. एक घास घेतला की तिखटपणा जिभेवर नाचतो आणि चुलीचा धुरकट सुगंध मनात घर करून जातो. ही फक्त डिश नाही, ही आठवण आहे गावाची, आईच्या हातची आणि कोकणच्या मातीची. तर नक्की करून पहा चुलीवरची ही पारंपरिक मिसळ आणि अनुभव घ्या खऱ्या ग्रामीण चवीचा. पुन्हा भेटूया अशाच आणखी एका पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदाने खा आणि सगळ्यांना खाऊ घाला.